मित्रांनो नमस्कार। मित्रांनो नमस्कार। माझ्या केक विथ द ट्रेक व्लॉग या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी पुन्हा भैरवनाथ डोंगरावर आलेलो आहे आणि त्या ठिकाणी आज मी स्वच्छता केलेली आहे। आज माझा 50वा वाढदिवस आणि तो मी इथं स्वच्छता करून साजरा करीत आहे। मी 2-2.5 वर्षापूर्वी लावलेलं हे झाड हे आज मोठं झालेलं आहे आणि या झाडाची मी आज स्वच्छता केलेली आहे। याच्या आजूबाजूला संपूर्ण मी काही निर्माल्य टाकलं होतं आणि त्याचे खत तयार झाले आणि ते आज मी व्यवस्थित सगळं केलेलं आहे। काही किडे होते ते बाजूला केले आणि या ठिकाणी मी एक उकिरडा केलेला आहे। आज मी खालच्या भागातून फिरून हे एवढं शेण गोळा केलेलं आहे आणि हे शेण मी या ठिकाणी टाकणार आणि एक 3-4 महिन्यांनी याचं पुन्हा खत तयार होईल। ते खत मी माझ्या या झाडाला परत टाकेल। सगळं आळ स्वच्छ करून आता मी आणलेलं 5 लिटर पाणी मी आता माझ्या झाडाला देणार आहे। झाडाला चांगलं 5 लिटर पाणी दिलेलं आहे। चारी बाजूने आज व्यवस्थित आळ केलं आणि हे बघा हे जवळपास माझ्या खांद्या एवढं माझं झाड झालेलं आहे। आणि माझा आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मी हे डोंगर प्लास्टिक मुक्त केलेलं आहे। परंतु मी 4-8 दिवसांनी आलो का परत मला या ठिकाणी प्लास्टिक सापडते आणि आपण इथं पाहू शकता सुरुवातीलाच ही दारूची बाटली आणि आणखीन बरंच काय काय आता मी इथं उचलणार आहे। वरचा हा संपूर्ण परिसर या परिसरात लोकांनी मागच्या 1-2-4 दिवसापूर्वी काहीतरी कार्यक्रम केला असावा। इथं नेहमी हा कार्यक्रम होत असतो भैरवनाथ डोंगरावर आणि इथं आपल्याला पाहू शकतो आपण इथं पत्रवळ्या इथं टाकलेल्या आहेत। त्या अशाच भरून म्हणजे जेवणाचा वगैरे कार्यक्रम केला त्यामध्ये माणसांनी छानपैकी दारू पिलेली आहे आणि ह्या पत्रवळ्या प्लॅस्टिकमध्ये गोळा केलेल्या आहेत। परंतु ह्या पुन्हा हे प्लॅस्टिक कुजणार, ह्या पत्रवळ्या इकडे तिकडे पसरणार इथं असता हा मग ते मी आता खाली घेऊन जाणार आहे। हा संपूर्ण परिसर मी अनेक वेळा प्लास्टिक मुक्त केलेला आहे आणि आज सुद्धा माझ्या या 50व्या वाढदिवसानिमित्त इथं असणारं काही किरकोळ प्लास्टिक आहे एक 10 ते 15 मिनिटात मी ते सगळं काढेन आणि हे मोठंच असं पोतं मला घावलेलं आहे त्याच्याबद्दल मी थोड्या वेळाने सांगतो। तर हे आता स्वच्छता करून घेतो आणि पुन्हा आपण हे सगळं खाली घेऊन जाऊ। मंदिराच्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम केला आणि अशा पद्धतीने ही प्लास्टिक असेल, इकडं प्लास्टिक आहे, इथं ग्लास आहे पाणी पिण्यासाठी। आपण प्लास्टिकचे ग्लास आजकाल वापरायला लागलेलो आहोत। ह्या अशा बाटल्या आम्ही वापरतो आणि ज्या देवस्थानाची आम्ही पूजा करतो भक्ती करतो अशाच देवस्थानावर आम्ही टाकून जातो। आता या देवस्थानावर कधीतरी असा कचरा होतो आणि तो मी काढत असतो, परंतु माझी अशी विनंती आहे की लोकांनी अशा पद्धतीचा कचरा करू नये आणि आपण खरोखर धार्मिक आहोत हे कचरा न करून दाखवावं हीच विनंती। मित्रांनो मगाशी हा संपूर्ण परिसर प्लास्टिक युक्त झालेला होता आणि केवळ 15 ते 20 मिनिटात मी हे सगळं इथलं प्लास्टिक गोळा केलेलं आहे। माझ्या झाडाला मी पाणी दिलं, तिची व्यवस्थित व्यवस्था लावली आणि आता आपण दर्शन घेऊया श्री भैरवनाथाचं मंदिर। अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि वरचं जर बांधकाम बघितलं तर आपल्या लक्षात येईल हे हेमाडपंथी मंदिर आहे। म्हणजे शालिवाहन राजा भोज याचा जो मंत्री होता हेमाद्री पंथ याच्या काळामध्ये बांधलेलं मंदिर म्हणजे साधारण 10व्या ते 12व्या शतकातील हे मंदिर आहे। अतिशय चांगलं आणि जागरूक असं देवस्थान
म्हणून याची ख्याती आहे परिसरात आणि सर्व भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. खूप सुंदर असा इथं कार्यक्रम होत असतो. फक्त माझे एवढंच म्हणणं आहे की हे सुंदर परिसर, मी इथं कासव आहे, हा सुंदर परिसर मी गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण डोंगराच्या आजूबाजूने खालच्या बाजून जाऊन सुद्धा मी इथलं प्लास्टिक गोळा केलेलं आहे आणि करत राहतो आहे आणि करत राहणार आहे. आज हे एवढं मटेरियल घावलं. इथं यात्रा केलेली असणार आहे 100%. इथं चूल मांडलेली आहे. निश्चितपणाने लोकांनी यात्रा करावी, देवाला यावं, भक्तिभावाने करावं. काही लोकांनी या ठिकाणी दारू पिली देवाच्या नावाने, तीही पिऊ देत, परंतु परिसरामध्ये आपण प्लास्टिक कचरा टाकू नये एवढीच माझी विनंती आहे. कारण प्लास्टिक कचरा मी इथनं काढला, आता निसर्ग बाकीच्या गोष्टींची व्यवस्थित विल्हेवाट लावतो आणि लावत असतो. आपण फक्त या अशा परिसरामध्ये प्लास्टिक कचरा करू नये हीच माझी विनंती. आजचा हा माझा 50वा वाढदिवस मी अशा पद्धतीने आज साजरा केलेला आहे. संध्याकाळी मी एका ठिकाणी व्याख्यानाला जाणार आहे आणि हेच या भैरवनाथाचा साक्षीने मी आपल्याला म्हणू इच्छितो की आपण देवस्थानाची स्वच्छता ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा. आणि आणखीन इथं डोंगर ग्रुप या ठिकाणी कार्यरत असतो. आज सकाळी डोंगर ग्रुपची जवळपास 50 लोक या ठिकाणी आलेली होती आणि त्यांनी येथील झाडांना ते नेहमी पाणी देत असतात. जवळपास 7-8 वर्ष 10 वर्ष ही लोक या झाडांना पाणी देतात आणि त्याचमुळं या परिसरात आपल्याला सुंदर अशी झाडं मोठी झालेली आज पाहायला मिळतात. खालच्याही परिसरात आपल्याला झाडं पाहायला मिळतात आणि त्याही लोकांना माझी ही विनंती आहे की आपण अशा पद्धतीने जर कोणी या ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकत असेल तर त्यांना मज्जाव करावा. आपण आणलेला कचरा, बाटली, प्लास्टिक खाली न्यावं. हे एवढं फक्त सापडलं आहे आता बघा, कारण पूर्वी सगळं मी नेलेलं आहे, इथं तुम्हाला काही सापडणार नाही. आणि हे एवढंसुद्धा आपल्याला खाली नेता न यावं ही शोकांतिका आहे. असो, मी जास्त न बोलता माझ्या व्हिडिओला एंड करत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्वच्छतेचा संदेश पाठवूया. प्लास्टिक मुक्त परिसर, डोंगर, देवस्थानं करूया हीच नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भैरवनाथ.